नमस्कार, पाटील्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी इथे साजूक तूप बनवणार आहे आणि साजूक तूप बनवण्यासाठी मी इथे 15 ते 20 दिवसांची मलाई काढलेली होती। ती फ्रीजमधून मी 3-4 तास बाहेर काढून ठेवली व आता तिला मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे। आपण त्याला चमच्याने थोडं हलवून घेऊ आणि मग मी मिक्सरमध्ये त्याचं लोणी तयार करून घेणार आहे। तुम्ही रवीने ढवळून सुद्धा त्याचं लोणी तयार करू शकता। मी मिक्सरमध्ये तयार करून घेते आहे। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी थोडं थोडं करून हे लोणी टाकून घेणार। ही मलाई टाकून घेणार आणि त्याचं लोणी तयार करून घेणार। मलाई सोबत मी थोडंसं पाणी सुद्धा टाकत असते, त्याने लोणी छान तयार होतं। पाणी खाली राहतं आणि लोणी वर येतं पाणी टाकल्याने। हे मी नॉर्मल पाणी घेतलेलं आहे, तुम्ही थंड पाणी घेतलं तरी चालेल। थंड पाण्याने सुद्धा एकदम छान प्रकारे लोणी तयार होतो। हे मी आता मिक्सरला फिरवून घेते आहे। मिक्सरला 3-4 वेळा फिरून झाल्यानंतर हे बघा, आपलं लोणी वेगळं झालेलं आहे आणि त्यामधलं पाणी वेगळं झालेलं आहे। हे आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊ। याचप्रमाणे राहिलेली मलाई सुद्धा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ व त्याचं सुद्धा लोणी तयार करून घेऊ। लोणी आपलं मिक्सरमध्ये फिरवून तयार आहे। मी आता त्याला 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेते व त्यातलं पाणी काढून घेते। हे बघा, तुम्ही बघू शकता, पाणी टाकल्याने आपलं लोणी बाजूला होतं आणि पाणी बाजूला होतं। तुम्ही चमच्याने सुद्धा फिरू शकता, नाहीतर हाताने सुद्धा फिरू शकता। मी हातानेच शक्यतो फिरवून घेते, स्वच्छ धुवून घेते त्यांना। हे बघा, अशा प्रकारे लोणी बाजूला होतं आपलं पाण्यामध्ये। आपलं लोणी जेव्हा चांगल्या प्रकारे तयार होतं तेव्हाच ते पाण्याने वेगळं होतं, पाणी बाजूला होतं आणि लोणी बाजूला होतं। हे बघा, बघू शकता तुम्ही। हे पाणी मी काढून घेते व पुन्हा 2 ते 3 पाण्याने आपण त्याला स्वच्छ धुवून घेऊ। लोणी आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ व गॅसवर तूप बनवायला ठेवून देऊ। लोणी मी 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे व यातलं सगळं पाणी मी काढून टाकलं आहे। आता मी याला गॅसवर ठेवणार आहे तूप बनवण्यासाठी। गॅसवर मी लोणी ठेवलेलं आहे। आपण आता फास्ट गॅसवर याला पातळ होईपर्यंत ठेवू आणि मग जेव्हा लोणी पातळ होईल तेव्हा आपण गॅस लो करू। त्याला मीडियम ते लो फ्लेमवर आपण तयार करून घेऊ। मीडियम ते लो फ्लेमवर आपण तूप तयार करून घेऊ त्याचं। हे बघा,
इथे तुम्ही बघू शकता बाजूने लोणी पातळ होत चाललेलं आहे। सगळं लोणी पूर्णपणे पातळ झालं की आपण गॅस स्लो करून मग तूप तयार करून घेऊ। इथे तुम्ही बघू शकता आपलं सगळं लोणी पातळ झालेलं आहे आणि त्याला उकळी येत आहे। आपण आता गॅस स्लो करून आपलं तूप तयार करून घेऊया। तूप स्लो गॅसवरच तयार करून घ्यायचं म्हणजे ते चांगल्या प्रकारे तयार होतं। पंधरा ते 20 मिनिट झालेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं लोणी कशा प्रकारे तयार झालेलं आहे ते। आता त्याचं रूपांतर तुपामध्ये होत चाललेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे याला मी अधूनमधून 2 ते 3 वेळा हलवून घेते, कारण हलवल्यामुळे जे लोणी खाली चिपकलं जातं पातेल्यामध्ये ते वर येतं आणि आपलं तूप चांगल्या प्रकारे तयार होतं। इथे तुम्ही बघू शकता आपलं तूप आता तयार होत आहे। थोडंसं लोणी खाली बाकी आहे, आपण त्याला हलवून घेऊया आणि ते चांगल्या प्रकारे तूप तयार करून घेऊया। 5 मिनिटात हे तूप तयार होणार आहे। तूप तयार झालं की मी तुम्हाला दाखवते। तूप आता आपला चांगल्या प्रकारे तयार झालेलं आहे। आपण गॅस बंद करू आणि त्यामध्ये विड्याचं पान टाकून घेऊया। तूप थंड झाल्यानंतर आपण एका बाउलमध्ये काढून मग मी तुम्हाला दाखवते आपलं तूप कशा प्रकारे तयार झालं आहे ते। तूप आपलं थंड झालेलं आहे व त्याला मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता। तुम्हाला जर आपली तूप बनवण्याची मेथड आवडली असली तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। थँक्यू।